हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. का म्हणजे आपण मुलांना शिक्षण देतो, सगळं देतो. शाळा, कॉलेजेस आणि कुठे ट्रेनिंग सेंटर वगैरे सगळीकडे. पण माझं आज म्हणणं आहे, आपण त्यांना जगण्याचं शिक्षण द्यायला पाहिजे. हो, जगण्याचं शिक्षण. हे का म्हणते मी म्हणजे आता काल मी न्यूजपेपरमध्ये वाचलं, नोकरी गेली म्हणून 32 वर्षाचा तरुण जीव दिला. इंजिनियर. आणि आपल्या नवऱ्यानं जीव दिला म्हणून बायकोनं स्वतः आपलं जीवन संपवलं. बघा, विचार करा. अहो, तो 32 वर्षाचा म्हणजे ती पण असेल 30 वर्षाची वगैरे. एवढं अजूनही केवढं मोठं आयुष्य होतं पुढे. आणि एक नोकरी गेली, दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळेल की न मिळायला काय. त्यामुळे मला वाटते आपण त्यांना जगण्याचं शिक्षण द्यायला पाहिजे. जीवन कसं जगायला पाहिजे हे पूर्वीचे आपले लोकांना होतं. त्यांना फार काही पुस्तकी ज्ञान नसेल तरी त्यांना जगण्याचं शिक्षण होतं. स्त्री असू देत, पुरुष असू देत, किती कष्ट येऊ देत, काही येऊ देत, त्यातनं ते पार पडून पुढे जात होते. पण आत्ताचे मुला मुलींचं काय आहे? मुलीसुद्धा कितीतरी आपण नुकते बघितल्यात, उच्च शिक्षित, डॉक्टर, अमुक तमुक. सासरी जरा जमलं नाही म्हणता नाही आपला जीवन हे ना. कधी आपले आई वडील ते आपल्याला लहानाचं मोठं करायला किती खस्ता काढल्यात, काय केले. आपण गेलो की त्यांना कसं वाटेल हा काहीही विचार नाही. त्यामुळे महत्त्वाचं आहे सगळं. हे शिक्षण पाहिजे, मी नाही म्हणत नाहीये. पण त्याच्याबरोबर जरा आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. ओके, जगायला आपल्याला यायला पाहिजे. ओके, ती नोकरी गेली, दुसरी जरा कमीची असेल हरकत नाही, टाइम बिंग करायची ना ती. आपल्याकडे आज आपण म्हणतो बेरोजगारी आहे, अमुक आहे, तमुक आहे. कारण काय आहे माहीत? म्हणजे मला माझे मनासारखं हे पाहिजे, नोकरी पाहिजे. मी कुठे ॲडजस्ट करायला तयार नाही आहे. मग माझ्याकडे आहे का तेवढं हे तर मी बघत नाही आहे. फक्त मला माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. कुठेही ॲडजस्टमेंट नको, कष्ट करायला नको, काही नको. आणि आयतं मिळालं तर आणि उत्तम. त्यामुळे हे आपण जरासं नाहीसं करून आपल्या मुलांना कष्ट करायला, कष्टाची तयारी ठेवायला पाहिजे. ॲडजस्टमेंट यायला पाहिजे. एकमेकांबद्दल प्रेम पाहिजे. आणि हे काही नाही, बाहेर मला नोकरी मिळाली नाही, माझेत काय गुण आहेत ते बघून माझं मी काहीतरी करू शकतो किंवा करू शकते, हे कॉन्फिडन्स पाहिजे. का देवानं आपल्याला हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, डोकं दिले, सर्व काही दिले. आपण काही करू शकत नाहीये? जरा विचार करा ना. एवढं सगळं आहे माझ्याकडे, मग माझं मी काही मिळवू शकत नाही का? आणि हे शिक्षण तुम्हाला तुमचं तुम्ही मिळवू शकला नाही काही, ॲटलिस्ट मिनिमम, मी अफाट म्हणत नाही, ॲटलिस्ट फंडामेंटल नीड्स म्हणतो आपण, त्या तरी पूर्ण करू शकत नाही. एवढं पूर्ण होत नसलं तर काही उपयोग? हा विचार नको का करायला?
अहो अडाणी लोकांकडे बघा, किती त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे. हे मेन आजी कॉन्फिडन्स नाहीये, नुसतं शो ऑफ पाहिजे. स्वतः करायला काही तयारी नाहीये, आळशीपणा आहे. हे सगळं आपण लहानपणीपासून मुलांना हेला खत पाणी घालायचं नाही. छोटी छोटी आपली आपली कामं त्यांची त्यांना करायला लावायची. त्याच्याशिवाय हे कळायला पाहिजे, माझं आयुष्य, माझं फ्युचर हे सगळं माझ्या हातात आहे. त्यामुळे एक नोकरी गेली म्हणजे लगेच सर्व काही संपलं का? दुसरं कुठेही तुम्हाला नोकरी मिळणार नाही असं आहे का? उलट हे एक ऑपॉर्च्युनिटी असेल, त्याच्यापेक्षा चांगली नोकरी तुम्हाला मिळणार असेल. होते कित्येक वेळेला असं एक ठिकाणी मिळाली नाही ना, बरं झालं तर तिथून आपण दुसरीकडे जातो, दुसरीकडे आपल्याला चांगली नोकरी मिळते. त्यामुळे हे तुम्ही एक प्लस पॉइंट म्हणून का घेत नाही? जरा विचार का करत नाहीये? कित्येक वेळेला आपल्याशी काहीतरी अन्याय होतो किंवा काहीही होते, पण त्यातनं चांगलं होते. आपल्याला विचार करायला लावतात ह्या गोष्टी. आता बरेच वर्षापूर्वी माझ्याबद्दल घडलेली गोष्ट सांगते मी, आणि माझी मैत्रीण पण होती माझ्याबरोबर. आम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं कसं आम्हाला घरी येऊन बोलावले होते एका प्रायव्हेट शाळेत. पूर्वी मी नाव घेतलेलं आहे, पण आज ह्या क्षणी नाव घेत नाही का, म्हणजे नको कशाला म्हणून. अशा वेळी ओके आम्ही लागलो तिथे, जूनला लागलो. आता मे पर्यंत झाल्यावर मे 4ला काहीतरी सुट्टी लागली होती. मेचा पगार आम्हाला ते फक्त 4 दिवसाचा पगार काढला. हे बघा, जून पासून एप्रिल पर्यंत 11 महिने नोकरी केलेली असताना फक्त मे महिन्याचा 4 दिवसाचा पगार काढला. आम्ही काय केलं, लगेच मी आणि माझे मैत्रिणींना आता पगार पण घेतला नाही आणि नोकरी सोडून दिली, आणि लगेच आम्हाला ग्रांटेड शाळेत नोकरी लागली. आणि तिथे पगार मिळत होता, त्याचे कितीतरी पटीनं पगार मिळाला. आणि आता रिटायर झालं तरी पेन्शन म्हणा हे सगळं ॲज अ गव्हर्नमेंट सर्वेंट महाराष्ट्र सरकार मिळालं. म्हणजे तेव्हा ते तिथे तर केलं. उलट बरं झालं, ते पूर्ण महिन्याचं द्यायचं ते आम्ही विचार सुद्धा केला नसता सोडायचा. का म्हणजे आम्ही काही अगदी पगारासाठी किंवा पगार बघून असं काही नव्हतं. आणि आफ्टरऑल लेडीजांचा आणि त्या काळी काय होतं, घर सांभाळून होते ना, ठीक आहे आपले शिक्षणाचाही काय तर फायदा हाच विचार असतो. हल्ली तेव्हा काही असं नोकऱ्या बदलणं किंवा हा विचार नव्हता. पण ह्याच्यामुळे काय झालं, आमचं चांगलंच झालं. त्यामुळे कधी असं घडलं तरी तुम्ही हा का विचार करत नाही, असं होते म्हणजे हे तर काय तर चांगलं घडणार आहे. म्हणून मला आज स्पेशली यंग मुलं आणि मुलींना सांगायचं आहे, अहो येणारे दिवस एवढे सोपे नसणार आहेत, लक्षात ठेवा. आज तरी आणि आत्ताची परिस्थिती बघितली आपण आजूबाजूला सगळं, नाही दिवस एवढे सोपे नसणार आहेत. आपल्याला चॅलेंजेस येणार आहेत, आपल्याला सगळ्याला तोंड देऊन पुढे जायचं आहे. मग जरा कॉन्फिडन्स ठेवा ना. हो मी जगू शकतो, मी करू शकतो, हे गेलं की झालं, दुसरं मिळेल ना, किंवा माझा मी काहीतरी करीन हा विचार का येत नाही? हा विचार स्वतःवर का तुम्हाला विश्वास नाहीये? तुम्हाला कोणतरी आणूनच द्यायला पाहिजे का? तुमचं तुम्ही काही करू शकत नाहीये? हा विचार करा ना जरा. मला तरी असं पळ काढून स्वतःला संपवतात का नाही, तर मुलं असू देत मुली असू देत, मला भयंकर त्यांच्यावर राग येतो, चीड येते. हे ना
कसं काही बाकी कोणाचाच काही विचार करत नाही ते लोक. स्वतःचे आई वडील असतील, मुलं असतील, हे मला विचार होते. अहो, दिवस बदलत असतात, दिवस सारखे नसतात. चांगले दिवस जातील, दुसरे येतील. अप्स अँड डाऊन हे आयुष्यात चालू असते. पण हेला तोंड देऊन आपल्याला जगायला यायला पाहिजे. हेलाच आपण लाईफ म्हणतो. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.